नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 4था व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये फॉर्मॅट पेंटर या ऑप्शनचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. यासाठी मी इथे 3 पॅराग्राफ आणि त्यांचे टायटल घेतलेले आहेत. त्यामधील मी पहिल्या पॅराग्राफ आणि टायटलला पाहिजे तसं फॉर्मॅटिंग करून घेत आहे आणि फॉर्मॅट पेंटरचा वापर करून इतर पॅराग्राफ आणि टायटललाही तसेच फॉर्मॅटिंग करणार आहे. आधी आपण फॉर्मॅटिंग केलेल्या टायटलला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या टायटलला फॉर्मॅटिंग करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात सिलेक्ट केलेल्या टायटलला सेम फॉर्मॅटिंग झालेलं आहे. अशाच पद्धतीने फॉर्मॅटिंग केलेल्या पॅरेग्राफला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या पॅरेग्राफला फॉर्मॅटिंग करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफला सेम फॉर्मॅटिंग झालेलं आहे. फॉर्मॅट पेंटरचा वापर करताना फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी Ctrl+Shift+C आणि फॉर्मॅट पेस्ट करण्यासाठी Ctrl+Shift+V या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. यासाठी अजून एक पद्धत आहे ती म्हणजे फॉर्मॅटिंग केलेल्या पॅरेग्राफला सिलेक्ट करून इथे दिसणाऱ्या फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या पॅरेग्राफला फॉर्मॅटिंग करायचं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात सिलेक्ट केलेल्या पॅरेग्राफला सेम फॉर्मॅटिंग झालेलं आहे. अशा प्रकारे आपण फॉर्मॅट पेंटरचा वापर करून कमी वेळेत टायटल, पॅरेग्राफ, इमेज, शेप आणि टेबल यांचे फॉर्मॅटिंग पूर्ण करू शकतो.